तुझं माहीच गो तू आर्टिस्ट म्हणजे मेन स्टेजीचे केदो येतो रे तो थारायचा त्यांना तू सादो रे ताजे खातीर तू म्हाका आवडटा तू स्टेप न्ही येयलो काय जेबलेचा जिबू कित्या काळे हांव आक्को कावळ्या भाशेन काळो मरे हात काढ बॉस तुझा हांव स्टार असलो आणि स्टारूच उठतलो गिम्मी मनी 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 हालता किती आकडे सगळं सरप यायला किती राइजिंग स्टार से फॉलिंग स्टार की कहानी #शूटिंग स्टार सुपरस्टार आवाज काढतो मोठा आवाज विलन मेले आम्ही तू मेलो हाय साहेबा आई एम रेडी दाखवता तुका हाय साहेबा काल पासून हांव लावर बॉय आसलोलो आणि आता किडनॅपर जालो नमस्कार, हांव रुपेश गुरुदास सल्लादनकर तुमच्या सगळ्यांचे स्वागत करता द कोंकणी शो ह्या कार्यक्रमात. आयज आमच्या वांगडा आई साहेबा ह्या फिल्माची टीम जमिल्ली आहा. त्यांच्या वांगडा आयज आमी खबऱ्यो मारतले. सगळ्यात पयलीं हांव स्वागत करता बाब वॉल्टर डिसोजा ह्या फिल्माचो लीड एक्टर. नमस्कार. 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 मागीर उपरांत आमचो गोंयचो स्टार बाब केविन डिमेलो, तुमचें स्वागत. नमस्कार. नमस्कार. आणि या फिल्माचे रायटर डायरेक्टर बाब स्टॅनली डिकोस्टा. नमस्कार. सो आता आमी ह्या पिक्चरा विशयी मातश्यो खबऱ्यो मारतले. सगळ्यात पयलीं बाब स्टॅनली, क्रिसमसाच्या टायमार फिल्म रिलीज जाले. आतां आनीक थोड्या दिसांनी 1-2 म्हयने कंप्लीट जातले. ऑडियन्साचे जे कितें रिस्पॉन्स आहा ते पळोवन तुमचें रिएक्शन कितें? म्हणजे रिएक्शन एकदम अनएक्सपेक्टेड आसलेले जे रिएक्शन येयले ते म्हणजे इट्स ओवरवेल्मिंग आनी अशें दिसलें की ते आनीक जायती पिक्चरां अशी करूंक जाय म्हणून. सो कितें प्लॅन बीन कितें आहा? प्लॅन आसा पूण आतां चोया लोकांचो इगो मातसो हँडल करूंक जाय म्हाका. ओके. केम बाब, दुसरो प्रश्न म्हाजो तुमकां. ह्या फिल्माचो एक्सपिरियन्स कसो कितें आसलो? तुमी इतली फिल्मां केल्या आनी आतां स्टॅनली बाबा वांगडा काम करतनाचो कसो कितें एक्सपिरियन्स? एक्चुली न्हू केन्ना ऑडियन्स पिक्चर पळयता पळय तेन्ना ऑडियन्स जे आन्सर दिता न्हू दॅट टायम यू फील लायक इतले ते मेहनत केला न्हू ताचो फळ तुका मेवलो म्हणून. सो लोकांनी म्हाका म्हटलो की जेन्ना आई साहेबा पिक्चर केलें हो रोल तुवें डिफरंट केला. आय हॅव नॉट सीन यू इन एनी मुवी लायक दीस. डिफरंट लायक टोटली डिफरंट केन्नाच करूंक ना हो रोल. आनी खूब लोक म्हणटा म्हाका एप्रिशिएट करता की हे फिल्मान हो रोल लायक जो बरयला पळय so it is for you only. so that appreciation I got, and thanks to Stanley sir for writing such a wonderful role for me. And I always, when I see myself on the screen, I want it is totally different character, and the way sir portrayed me, I'm thankful to sir. So he couldn't believe it पहिले. Yeah, I couldn't believe myself when I saw myself on the screen. वॉल्टर बाब, म्हाजो प्रश्न तुमकां आहा. हाव कम मागीर तो शिफ्ट ओवर हो तुमकां रोल कसो कितें गावलो? इन्स्टेड ऑफ डुईंग अ मराठी जावं बॉलिवूडान? ना म्हणल्यार हांव कोंकणी तियात्र आनी पयलीं ल्हान आसल्याच्यान काम करतालो. सो स्कुलान आसतनाच कोंकणी तियात्र वगैरे आमी करताले. बट रोल म्हणल्यार म्हाका इंस्टाग्रामाचेर हांव कोंकणी विडियोज करतालो कॅरेक्टर पास्कल पेंटो. तर ते म्हाका दिसता ते पळोवन कास्टिंग डायरेक्टर जे प्राजक्ता तेणे म्हाका इंस्टाग्रामाचेर मेसेज घालो की अशी अशी आमी गोंयान एक फिल्म करता, तूं ऑडिशन दितलो काय? हांवें हां दितलो. पण म्हाका तेन्ना खबर नासली कितें रोल आहा. सो बेसिकली हांवें एक धाकटें जरी कॅरेक्टर आसलें आसता तरी हांव रेडी आसलो करूंक. सो त्याच्या उपरांत मागीर कास्टिंग प्रोसेस सगळी स्टार्ट जाली. हय. सो ह्या रोला खातीर कितें स्पेशल प्रिपरेशन बीन तुमी कितें केल्लें? कारण तुमी लीड एक्टर आहा ह्या फिल्मान. ना, म्हाका तेच सांगता, पयलीं म्हाका खबर नासलें की हांव लीड एक्टर आहा म्हणून.
पूण जेन्ना आमी गोंयान आमी बॉम्बेसून हांव जेन्ना गोंयांत आयलो आनी आमी वर्कशॉप केले सरा वांगडा तेन्ना म्हाका कळ्ळें की रोल कितें एक्झॅक्टली आणि प्रिपरेशन म्हणल्यार अशें कांय स्पेशल प्रिपरेशन करूंक ना बट हांवें हेंच केलें की कॉन्सन्ट्रेशन लेवल म्हाका अशें दिसता की पयलें इम्पॉर्टंट आहा कॉन्सन्ट्रेशन कितें बी कॅरेक्टर करपासाठी सो बेसिकली फिल्म शूट स्टार्ट जावच्या पयलींच 8 दीस आमी सगळे मेळटाले स्टार बी सगळे आसताले रिहर्सल करताले उलयताले तेच प्रिपरेशन आसलें किरण बाब तुका कितें म्हणटा ते कितें दिसता हे फिल्म लोकांक इतलें कित्याक आवडलें म्हाका दिसता खूब वर्सांनी लोकांनी कॉमेडी पळोवंक नासले आनी लोक म्हणटाले कॉमेडी जाय सो लोकांक जेन्ना आमी थिएटरान फर्स्ट रिएक्शन पयलें ऑडियन्साचे लोक हांसताले ओके मारगांव केन्ना पयलो पणजे पीपल वर लाफींग सो आमकां ते लायक अरे लोक हांसता लोक एन्जॉय करता सो आनी कोण येता रिव्यू दिता पळय तो हांसोन दिता सो दॅट वॉज द बिगस्ट कॉम्प्लिमेंट एंड आय वॉन्ट टू थँक प्राजक्ता फॉर लायक कास्टींग केलें ताणें म्हाका ताणें सांगलो आनी आमी जेन्ना पयलींच केन्ना मेवले पळय सगळे तेन्ना आमकां कोणाक खबर नासलें खंयचो कोणाक हय तो भायर मेवलो लायक अरे कितें करता न्हू लायक वी जस्ट वेंट इनसायड एंड देन वी वर टोल्ड आनी हाका रोल आहलो म्हाका रोल सगळे आहले कॅरेक्टर्स आनी म्हाका केन्ना म्हटलं सरान यू आर द स्टार सो वेन आय सेड स्टार जाल्यार आय वॉज लायक ओके सो देन सर सेड यू आर बिजूड मागीर स्टॅलिन सर तुम्ही रेमो डिसोजा वांगडा बीन काम केला आणि आय थिंक यू एसोसिएट डायरेक्टर बरेचशे तेंच्या फिल्माचेर सो तुमच्या तकलेन कितें येयलें की यू केम टू गोवा टू मेक अ कोंकणी फिल्म ना गोंया वॉज ऑलवेज कॉलिंग गोंया अशें आसलेलें कितें करूंक जाय थिंगा म्हणजे मायभास आसा आनी अशें जाता न्ही कितें थिंगा एक इंडस्ट्री आसा म्हणजे जर ती आमी सारकी टॅप आमचे एक्सपिरियन्स थिंगासान बॉम्बेसान घेवन येयले आनी हिंगा जर आमी एक फिल्म ट्राय केली करूंक दॅट वॉज द इंटेंशन एक आनी घरा कडेन मातशें कितें जाता मातशें कॉलरूय आमची जाता मायपायच्या सामकाराकूय कितें अच्छा बॉम्बे रावून तूं गोंय म्हणजे गोंय स्ट्रॉंग ना म्हणून तशें म्हणजे ते तितून इतलीं वर्सां लायक 25 years हांवें बॉम्बेन काम केलां तितून तो एक्सपिरियन्स घेवन मागीर हांव हिंगा येयलो हांवें म्हणलें चल हिंगा मेवया लोकांक आनी जस्ट आय कॅन ट्राय अ फिल्म अशें आणि आय थिंक यू हॅव कंप्लिटेड द फिल्म 15 दिसान कितें कंप्लीट केल्या सो हाव वॉज दिस थिंग टास्क वॉज इट वॉज व्हेरी हॅक्टीक कित्याक 15 दिसान कंप्लीट करपाचें म्हणल्यार पयलें म्हणजे बजेट कन्स्ट्रेंट्स ते सगळे तकलेन धरून आनी मागीर तेजे उपरांत एक्टर्सांचे लिमिटेशन्स आनी एक्टर्सांचे प्लस आनी मायनसीस चोवन टू फिनीश द फिल्म इन दॅट मच टायम वॉज द चॅलेंज पूण आय थिंक इट वेंट ऑफ स्मूथ थोडे आसलोले हिकअप्स बिकॉज लेट आज हांव शूट करतालो तर कोणाक ना पसंत अशें काम करपाचें तशें पूण नो बडी अंडरस्टूड द प्रॉब्लम बिहायंड इट म्हणजे तेजें कितें वाय आय वॉज डुईंग लेट आज बिकॉज आय वॉन्टेड टू फिनीश द फिल्म इन 15 days तशें छान जालें केविन बाब आतां म्हाका दिसता गेले कितलेशेच वर्सां जालीं बरेचशे जायते प्रोड्युसर जावं डायरेक्टर फुडें सरता आतां कोंकणी फिल्म करपाक डेर करता डेरूच म्हणचें पडटलें हेका सो तुका कितें दिसता आतां खूब बरें दिसता करता लायक इफ आय सी म्हाजें 16th कोंकणी फिल्म सो डिफरंट डिरेक्टर वांगडा हांवें काम केल्लें आसा आनी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल जेन्ना येता तेन्ना खूब लोक पिक्चर घालूंक सोदता इफीक घालूंक सोदता आनी लोक मोटिवेट जाता करपाक आनी ह्या फावटी फर्स्ट टायम आय डोंट नो की कोंकणी पिक्चरां येयल्या 1 2 3 4 कोंकणी फिल्म्स हॅव रिलीज टुगेदर सो इट्स अ ग्रेट न्यूज आनी आयनॉक्सान रिलीज जावप म्हणल्यार करेक्ट म्हणटालो हांव की 19 screens you have got for a कोंकणी फिल्म सो काय कितें तुमकां कितें ना म्हणजे तेच आमी कितें रेग्युलर जशी गोंयची फिल्मां रिलीज जाताय न्ही ते आमी पयली पाटी रिस्क घेयली आनी म्हणलें चल ट्राय करुया लेट अस गो वॉट रेस्ट ऑफ द इंडस्ट्री इज डुईंग म्हणजे साऊथ घे नॉर्थ घे वॉट एवर द अदर इंडस्ट्री तर तितून मागीर म्हाका अशें दिसलें की ते लेट्स टेक तेजे पयलीं हांवें डिफरंट प्लॅन केल्ले पूण जस्ट 1 month प्रायर हांवें चान्स घेयले म्हणून म्हाज्या प्रोड्युसराक सांगलें हांवें म्हणलें चल आमी रिस्क घेया आनी घेयले आनी इट वॉज लायक फॉर द आय थिंक सो इट्स हिस्ट्री दॅट एका म्हयन्याच्या भितर अरावंड वी क्रॉस्ड 200 and 1.5 month and we were on 346 shows आणि ऑडियन्साचो रिस्पॉन्सूय खूब बरो आहा
सुपर. आय मीन दे आर व्हेरी एक्सायटेड आणि सम ऑफ देम आय हर्ड देम सेईंग पार्ट 2 केन्ना येतलो. सो तुमचे कितें प्लॅन आहा ते पार्ट 2 खातीर यू हॅव ऑलरेडी स्टार्टेड रायटींग काय? आय हॅड स्टार्टेड रायटींग Okay. पूण हांवें आतां मातशें पेन सकयल दवरला. म्हणजे पेन म्हणजे पेनान बरयना टायपरायटर म्हणजे कितें करता. पूण मातशें म्हाजी तकली मातशें आतां जाग्यार ना ह्या म्हणजे जाग्यार ना म्हणजे तकलेन जायते दुसरे थॉट्स चल्ले म्हणून हांवें मातशें आतां एक पॉज घेयला. तर माझे खाली एक पॉज आणि डिलीटच्या मध्ये एक माइंडसेट आसा खाली. वॉल्टर बाब, ह्या फिल्मा खातीर तुजें कितें एक्सपिरियन्स आहा आफ्टर डुईंग द फिल्म? म्हणजे कितें वेगळो एक्सपिरियन्स गावता का आतां लोक वळखाता चड ऑर वॉट एवर? म्हणल्यार जेन्ना एक तर पयलो एक्सपिरियन्स म्हणल्यार तूं फर्स्ट टायम हांव म्हाका पळयता बिग स्क्रिनाचेर, तोच एक एक्सपिरियन्स आहे. इतली वर्सां आमी त्या एक्सपिरियन्सासाठी इतली मेहनत करताली, थिएटर म्हूण बाकी कितें आमी स्ट्रगल करताली. पूण म्हाका अशें दिसता ह्या फिल्मान म्हाका एक डिफरंट कितें मेळ्ळें तर जेन्ना आमी बॉम्बे आमी जेन्ना फिल्म रिलीज केली 1 जानेवारी आय थिंक, त्याच्या उपरांत बॉम्बे देखून रिस्पॉन्स बरो आसलो, खूब लोकां येतालीं. व्हील चॅराचेर ऑडियन्स येताले, एजेड सगळीं मनशां. सो ते पळोवन म्हाका अशें दिसतालें पळय म्हणल्यार ती इतले कश्ट करून फिल्म पळोवंक थिएटरान येतात. आनी जेन्ना फिल्म काबार जाल्या उपरांत फर्स्ट एक्सपिरियन्स म्हणल्यार जेन्ना हांव भितर वयतालो ना थिएटरान, तेन्ना म्हाका कोण वळखनासले की अरे कोण दे वर इग्नोरींग मी, म्हणल्यार की कोण आसतलो ऑडियन्स आसतलो म्हणून. पूण जेन्ना फिल्म काबार जाल्या उपरांत जेन्ना आमी भायर येतात ना तेन्ना जो रिस्पॉन्स आसलो ऑडियन्साचो, आनी बेस्ट म्हणल्यार जी म्हाका जो म्हणून ना म्हाका ब्लेसिंग दिताली, म्हणजे 30 सेकंड 1 मिनीट म्हाज्यासाठी प्रे करताली फिल्म काबार जाल्या उपरांत. सो तो एक्सपिरियन्स म्हाका सदांच लक्षांत रावतलो. सो दॅट वॉज डिफरंट एक्सपिरियन्स. स्टॅनली बाब, फिल्म विदीन इंडिया तर जालें, आतां मुंबय जालें, हांगा जालें, गोंयान जालें. एब्रॉड व्हरपाचे कितें प्लॅन्स कितें आहा? एब्रॉड चल्ला, म्हणजे अशें प्लॅनिंग चल्लें. पूण आतां म्हणजे आय डोंट वॉन्ट टू स्पीक मच अबाउट इट. जेन्ना जातलें तेन्ना तुमकांय कळटलें की कितें जालां म्हणून ताजे उपरांत तशें. तर येतलें बेगीन न्यूज तो येतलो तसो. दुसरें म्हटल्यार स्टॅनली बाब, ह्या फिल्मा वांगडा रेमो सराचें नांव जोडलेलें आहा एज अ प्रेझेंटर. तेज्या बद्दल तुमचें कितें? ना तो तर इज बीन माय फ्रेंड, तो म्हाजो फॅमिली फ्रेंड टायप आसा. आनी तितून लायक 25 इयर्स हांव ताका वळखता, मोर दॅन 25 इयर्स. म्हणजे जेन्ना सावन हांव डान्सिंग करूंक लागलेलो तेन्ना सावन हांव ताका वळखता. तर ही फिल्म अशी जाली की हांव एक म्हाका कडेन आसलेलो सब्जेक्ट, तर ताका सांगलें म्हणल्यार म्हाका ही फिल्म कोंकणीन करूंक जाय. ताणें आयकोंकय ना, ताणें आयकोंक ना. ताणें म्हणलें हां लेट्स डू इट. म्हणलें ओके बट वी नीड अ प्रोड्युसर. आय सेड डोंट वरी. मागीर ताणें एका फ्रेंडाक फोन केलो, तो येयलो. ताणें ताका रेमोन सांगलें कितें म्हणून ही फिल्म म्हणजे अशी फिल्म आसा, स्टॅनली वॉन्ट्स टू डायरेक्ट. ताणें म्हणलें ओके. म्हणजे ते ओकेचे पयलीं खाली एक 5 मिनटां जालेले हांवें ताका एक प्रेझेंटेशन हांवें केल्लें. लायक एवरी फिल्माचे आमी एक पिच डेक करताय. तो पिच डेक रेडी आसलोली विथ पिक्चर्स एंड प्लॉट समरी तशें सगळें करून, सिनॉप्सीस अशें करून, लूक एंड फील, मूड बोर्ड तो सगळो हांवें रेडी केल्लो. मागीर ताणें चोयले खाली बेश्टे आनी म्हणलें हां लेट्स डू इट. सो वॉज इट डिफिकल्ट एका नॉन गोवन प्रोड्युसराक हें करपाक, कन्विन्स करपाक, काय इट वॉज? ना ते पयलीं आसलोलें, कित्याक हांवें पयलीं ट्राय केल्ली ही फिल्म हिंगा करूंक लागून. पूण कोण फुडें सरनासले, म्हणजे फाटी फुडें जाता वॉट एवर द अमावंट. बिकॉज तुमी जाणाय कितें गोवन फिल्म करपाचें म्हणजे थिंगा देर इज नो रिकवरी टू इट. सो एवरीबडी इज नॉट दॅट पॅशनेट टू पुट इन देयर हार्ड अर्न्ड मनी. ओके, सो दॅट इज वेन तशें जाल्लें कितें ह्यो येयलो आनी म्हणलें आय एम ओके. पूण म्हणजे अशें ताणें चिंतूंक ना काय, तेन्ना ही जस्ट सेड ओके. एंड देन टुडे ऑल्सो ही इज हॅपी, ही इज मोर दॅन हॅपी विथ द रिस्पॉन्स एंड द लव दॅट इज गॉट. ताणें म्हाका म्हणलें की म्हाका इतलो मोग मेळलो हिंगा म्हणटा गोंया. सांगता यू मेड अ गूड फिल्म अँड आय हॅव गॉट दॅट लव, आय एम हॅपी विथ दॅट. दीज आर हिज वर्ड्स. म्हणजे हसन नांव आसा तेजें, ही इज वन ऑफ द बेस्ट प्रोड्युसर आय हॅव वर्क विथ. तशें म्हाका दिसता तुमी ह्या फिल्मात बऱ्याच पयलीं काम केल्लें. आय हर्ड सम. वय 2017-18 आमी प्लॅन केल्ले. आमचो जो विलन आसा फिल्माचो अनिकेत म्हणून, तो आसलेलो आनी तेच्या घरा बसून आमी प्लॅन केल्ले सगळे. थिंगा बसून हांवें जॉन सराक, साई सराक, हांकां सगळ्यांक हांवें फिल्माचे मातशें आयडिया दिल्ली. थिंगा कित्याक जायते कॅरेक्टर्स आसलेले,
तितून तांकां हांवें सांगता आसतना हांव आय रिमेंबर आमचे कॅरम बोर्डचे स्ट्रायकर बा आसताय न्ही तेजे सगळ्यांची नांवां बरयल्लीं आनी अशे कॅरेक्टर अशे जमा केल्ले आनी तेजे उपरांत म्हणटालो यो कॅरेक्टर येता यो येता आनी थिंगा ती आसा सो दॅट इज हाव आय नरेटेड द फिल्म टू साई सर एंड जॉन सर ऑल्सो ती 2019 वय मागीर तेजे उपरांत पॅन्डेमीक येयलो एंड देन तो एक प्रोड्युसर आसलोलो तेन्नाय बट देन पॅन्डेमीकच्या उपरांत सगळे थोंड पडले सो तो पत्तो येवंक ना प्रोड्युसर तेणें म्हणलें ना आतां आपल्या कडेन जावची ना म्हणून हांवें म्हणलें ओके नो प्रॉब्लम मागीर दॅट्स हाव ते एक फेड जाले ते मातशे मोमेंट मातसो एक फेड जालो मागीर आफ्टर अ व्हेरी लाँग टायम म्हणजे अशें पत्ते मागीर एक दीस हांव उठलो हांवें म्हणलें रेमोंक म्हणलें आनी मागीर देन दॅट्स हाव केविन ह्या फिल्माच्या म्युजिका बद्दल कितें सांग आमकां म्युजीक पळय आतां केन्ना फर्स्ट सॉंग आवट जालें पळय गोंड सोऱ्याचो मार रे तूं खूब जाणांनी रिल्स केले म्हणजे आतां ट्रेंड येता न्हू सो ही बॉलिवूडान रिल्स करपाक रिल्स करपाक आनी म्हाजे खूब फ्रेंड्सांनी रिल्स करून करून आमकां टॅग करता सो दॅट वॉज अ मोटिवेशन अरे नाव द मूवी वील रिलीज नो सो this song was a hype and when this song was on in the theater people अरे the real लोक म्हणटाले काय अरे रिलान आसा मरे तुवें केला म्हणटा सो दिस वॉज द थिंग एंड दॅट गोंड सोऱ्याचो मार रे तूं वॉज अ व्हेरी हिट सॉंग आनी मागीर आनी एक सॉंग आसा आमी तियात्रीस दॅट इज देर पीपल आर टॉकिंग अबाउट इट सो सून सर वील ते एक म्हणजे इट्स लायक अ म्हणजे कितें म्हणटा ते एक ट्रिब्यूट आसा गोंयच्या सगळ्या तियात्रिस्तांक जे इतल्या वर्सां हिंगा म्हणजे काम कोत्ता इंडस्ट्रीन तियात्रिस्ट आनी इट्स अ व्हेरी दॅट इमोशन म्हणजे म्हाका एक्सप्लेन करूंक जाची ना म्हणजे आय मायट गेट टियर्स इन माय आयज इफ आय स्टार्ट टू टॉक अबाउट द तियात्रिस्ट हांवें चोयला तेंची जर्नी आय हॅव सीन सो तेंची एक काणी म्हाका म्हणजे एक स्टोरी म्हाका सांगपाची आसलेली थ्रू ह्युमर बिकॉज जर हांव ती स्टोरी तेंची एक्झॅक्टली सांगूंक वचपाचो न्ही जाल्यार ती तितली हिट जावपाची न्ही जितले ते ह्युमर घेवन हांवें ती काणी स्टोरी सांगूंक ट्राय केली सगळे जे इमोशन्स आसाय ते हांवें मातशें दाबून दवरले हांवें म्हणलें इन माय रायटींग ओनली हांवें म्हणलें ते मातशें आसून दी ह्युमर वयर घेया पूण तेज्या सकयल जे लेयर आसा वॉट दे गो थ्रू दे आर ऑनेस्ट पीपल दे आर फ्रॉम द हार्ट दे म्हणजे तशें आसा सो एक रिस्पेक्ट एक ट्रिब्यूट तियात्रिस्तांक दिवपाकूच जाय असो म्हाका दिसता म्हाज्या पॉयंट ऑफ व्ह्यूसान बिकॉज दॅट इज आवर आयडेंटिटी दे गोवन म्हणजे आमी जेन्ना गोंयाचे जे केन्नाय गोंया म्हणजे वी डिस्कस ऑर टॉक अबाउट इट ते तियात्रिस्ट आसाय जे सडनली म्हणजे पीपल जस्ट टॉक अबाउट तियात्रिस्ट एंड इफ आय कांट गिव अ स्मॉल ट्रिब्यूट टू देम देन म्हाजें अशें जाता सो रिगार्डींग द पब्लिसिटी ऑफ द फिल्म हांव सुद्दां खूब सरप्रायज जालो तशें सर स्टँडलीन एवरी डे पोस्टर आवट जातालो आनी शो टायमिंग्स मेन्शन जाताले सो आय वॉज सरप्रायज्ड बाय एवरी डे लायक यू नो दीस इज द प्रमोशन द वे द सॉंग वॉज दे द रिल्स वर मेड सो वॉट वॉज द थॉट्स बिहायंड दिस ऑल प्रमोशन आय नेवर सॉ दीस कायंड ऑफ प्रमोशन बिफोर एंड आयनॉक्सान लोक इतले सो कितें जाता जाणा वेन यू डोंट हॅव बजेट्स न्ही फॉर प्रमोशन यू थिंक क्रिएटिवली अशें जाता कितें आतां क्रिएटिवली कशें कितें करपाचें मागीर तेन्ना सद्दां बसून एक इमेज टू मेक वन इमेज म्हणजे हांव कोत्तालो जायते तितूंतल्यान एक पीक करून पडटालें म्हाका दिसता आयच्या दिसाक लागून दीस वील वर्क म्हणजे रोस ऑमलेट्सान पोस्टर्सान म्हणजे सगळे कितें ते सगळे बीच ट्रेन बॉम्बे आसलोले तेन्ना ट्रेन बस रिक्षा हिंगा गोंया आसलोले तेन्ना रोस ऑमलेट जाले थिएटर्स जाले मागीर बीच जाले सो आय थिंक सो दॅट्स क्रिएटीव आय थिंक सो आनी best experience is when you don't have the budget, that's when you start thinking okay, now how do I still make a mark? So that is how बसून घरा कडेन म्हाजे फोटोशॉपार बसून करतालो. what's next? आनी कितें फुडले प्लॅन्स कितें आहा नेक्स्ट कितें फिल्म्स काय म्हणल्यार प्लॅन्स अशें काय ना आतां जस्ट हांवें एक यूट्यूब सिरीज केली दिल्ली कॅपिटल साठी हिंदी तेतून बी गोवन कॅरेक्टर म्हणजे दिल्ली शूट केला आमी आनी आतां आहे कितें ना कितें आज 2-3 प्रोजेक्ट लायन अप आहे पार्ट 2 आसा ते सर सांगतालो हांव पार्ट 2 पार्ट 3 पार्ट 4 पार्ट 5 साठी रेडी आहे. ह्या फिल्मा नंतर आतां कित्याक रेमो सरूय जॉईन जाला आनी बरेचशे आतां एक्चुअली हिंदी आर्टिस्टूय गोंयान येता
टू मेक अ कोंकणी फिल्म. सो ह्या फिल्मा नंतरूय तुमकां कितें दिसता की कितें चेंज जाला फॉर गोवन फिल्म इंडस्ट्री? होय, म्हणजे चेंज म्हणजे एक रेकग्नेशन मेळवला. म्हणजे पयलींसान पयलींसान लोक जाणा आसलोले, पूण समवेर डावन द लायन अशें दिसता की ते मातशें सोंपला गेल्ले. तर आतां तितून मातशें पत्तेचें रायज जाला न्ही गोवन सिनेमा, बिकॉज आतां 4 फिल्म आसाय एंड ऑल द फिल्म्स आर डुईंग गुड. तितून रेकग्नेशन, अच्छा गोवा में भी इंडस्ट्री है क्या, गोवा का इंडस्ट्री चल रहा है क्या. तर ते क्वेश्चन बॉम्बे चालू आहा. म्हणजे हांव जे म्हाजे सर्किट जाणा थिंगा जेन्ना हांवें वॉल्टर येयल्लो ऑफिसान, थिंगा सगळीं आमची पिक्चरां आसाय. आमी जी पयलींसान रेमोची जी फिल्म केले तेंच्या मध्ये आमचे गोंयचे आई साहेबाचो एक पोस्टर आसा विथ ABCD म्हूण, फ्लायंग जट म्हूण, ऑल द फिल्म्स दॅट रेमो वॉज मेड. आई जी केले तेंच्या मध्ये आई साहेबाचो एक पोस्टर आसा. सो आय हॅव फ्रॉम माय एंड हांवें ट्राय केला की ते आमची फिल्म त्या प्लॅटफॉर्माचेर घेवन वचपाची. आनी कितले सक्सेसफूल जाला हे तुमी चोयल्याच, आनी ऑडियन्सांनी तितलो आमकां मोगूय दिलो. तर म्हाका दिसता वी वील क्रिएट बस इफ पीपल आर स्ट्रेट इन द गुड इन द मायंड. आय थिंक सो वी कॅन क्रिएट गुड सिनेमा. इगोज आनी कॉम्पिटिशन्स आनी हे सगळ्यांनी लोकांनी कुशीन दवरूंक जाय. आनी दे शूड फोकस ऑन फिल्म मेकींग. ओके, हे हांवें हिंगा गोंया एक नोट केला लोकांचे. म्हणजे पर्सनल एक्सपिरियन्स माझा इतलो बरो जावंक ना, म्हणजे अजून देखून असे आय वॉज हॅप्पी टू मेक द फिल्म, बट पोस्ट फिल्म आय फाउंड डिस्टर्बिंग थिंग्स वेर पीपल टॉक बॅड अबाउट युअर फिल्म. पीपल टॉक sometimes they talk rubbish, sometimes they think they imagine different. It's cinema, you come, you enjoy, it's made for entertainment. So that is one thing which was disappointing. Trying to pull down other people is not right. I think so we should all work towards the industry and say that yes, ही आमची industry asa, how can we make it powerful. Today I am happy that there are 4 films that have done good, or everybody is doing good. Okay, anything from my side that I could do, I will still continue doing it, provided I get the support. Because there is no recovery to this film. Okay, म्हणजे फिल्म म्हणजे गोंयच्या फिल्माक रिकवरी ना आसा, जाता टायम लागता, पण तितलो पेशन्स आसा कितें प्रोड्युसरा कडेन, डायरेक्टरा कडेन, आनी सगळें काम लायक आय पर्सनली मी 1 वर्स हांवें कांय काम करूंक ना, बॉम्बे रावो न्ही. ओके, आय वॉज ओनली ऑन दिस फिल्म. Okay, so 1 year is a big time to give from your life. You are giving 1 year to the film. Okay, so ते सगळे चिंतून म्हाका दिसता मातशे लोकांनी तकलेन सारके म्हणजे सारकें रावंक जाय, आनी चड उलयना नाजाल्यार हांव खूब उलयता. म्हाका हाचेर एक सांगूचें, आतां हांवें सांगलें न्हू जी वेब सिरीज करता, तर तेतून कशें दाखयलें की एक गेस्ट पेईंग गेस्ट आहा दिल्लीमध्ये, अशें ते वेब सिरीजीन स्टोरी आहा, आनी तेतून डिफरंट स्टेटचे भुरगे म्हणून रावतात. तर हांवें गोवन कॅरेक्टर तेतून केला. सो बेसिकली तेचेर आर्ट आसता न्हू, आर्ट करतात की फिल्मान तर चेन्नईचो एक भुरगो दाखयला, पंजाबचो दाखयला, दिल्लीचो दाखयला. सो आर्टान तेणी कितें केलें की फिल्माची पोस्टरां लायली. सो रिप्रेझेंट देअर स्टेट्स. सो तांकां चेन्नईच्या भुरग्यासाठी रजनीकांता लायला, मागीर पंजाबच्या आनी कोण लायला, दिलजीत लायला, मागीर सगळे डिफरंट रवी किशन UPच्या साठी लायला. आनी हांवें पळयल्यात म्हाज्या आय वॉज क्युरियस टू नो की म्हज्या गोवन रिप्रेझेंटसाठी कितें लायला. हांव गेलो पळयता तर ओनली कोकोनट ट्री अँड बीच. आय वॉज लायक मतलब आयडेंटिटी आमची कितें ते रावली. म्हाका खूब वायट दिसलें तें पळोवन. तूं एक प्रिंट आउट काडून जॉन सरचो, प्रिन्स जेकब सरचो हेचो सगळ्याचो दिवपाचो. पूण ना, हांवें तांकां तेंच सांगलें. हांवें तांकां आर्ट डिरेक्टर वांगडा उलयलो. तो म्हणून देख अभी कैसा है कि ये तू जानता है ना, गोवन लोग जानते हैं, इंडिया लेवल पे हम लोग को नहीं जानते ना. हम लोग को इंडिया लेवल पे खाली इतना ही पता है कि दिखता है, सब रिलेट इंडिया लेवल पे आम पब्लिक कैसे रिलेट कर पाएगी बीच और ओनली कोकोनट. That's sad. That is sad. Don't worry. Next time you are there, he is there. Star. I तर त्याचं नाव चेंज केला. माझ्या फोनार नाव सेव्ड असा स्टार. थँक्यू सर, थँक्स फॉर गिविंग मी दिस नेम. आणि एक सांगू तुका की आयनॉक्सान 9.7 रेटिंग्स मेळ्ळ्या ह्या पिक्चराक. So in the first week, right sir? Yeah. So that was a great thing. आयनॉक्सान जे आमकां रेटिंग दिल्ले पिक्चराक.
आणि पळयतालो हांव वेन वी वर सीइंग आवर मुवीज विथ अदर बॉलिवूड मुवीज वी वर व्हेरी हॅपी आणि लॉट ऑफ विशीस केम टू सर फ्रॉम सेलिब्रिटीज wished the movie. So sir, you can tell about some celebrities gave us best wishes for the movie I Saiba. That was a big thing and people were starting asking, "Arey, this Bollywood is my favorite actor, this and he's wishing you for the movie I Saiba." किती त्याबद्दल तर ते सगळे म्हणजे आय वर्क विथ देम, म्हणजे हांवें तेंच्या बरोबर काम केलं. सो तांकां जेन्ना ते येयल्ले ऑफिसान येयल्ले तर हांव एक्चुली हांव वचना कोणा कडेन चडून. मी एंड माय वर्क इज वॉट आय एम. पूण जेन्ना ऑफिसान येयल्ले तेन्ना मागीर आमचे जे कलिग्स आसात तेन्ना म्हणले, अरे टाइगर आया तो टाइगर से बात किया कि नहीं कि तेरा फिल्म आ रहा है. म्हणून नहीं रे, मैंने नहीं बोला उसको. अरे बोलना उसको, उसका एक वीडियो बाइट ले लेना. म्हणले अच्छा. हांव काम करता राव येयलो, म्हणले टाइगर ऐसा ऐसा मैं एक फिल्म बना रहा है. तो म्हणलं अरे सर कम ना, विल यू ऑल्सो कम इन द फ्रेम. हांव रेडी नासलो सो यो. हांवें म्हणलें ओके चल. मागीर त्याने एक आउट ऑफ रिस्पेक्ट त्याने एक बाईट दिली आणि मागीर राघव आसा, रेमो आल्लोलो, राजेश मापुस्कर, म्हणजे दीज आर ऑल पीपल आय वर्कड विथ अँड दे नो मी एज अ पर्सन. सो आउट ऑफ लव ती येयली. अशें भायर सरोन जर हांव वचपाचो लोकां कडेन जें कडेन हांव काम केलां जाल्यार आनीक येवपाचें. पूण आय एम व्हेरी, म्हाका दिसता आमचें काम वर्कशॉप. सर फिल्म पयल्या उपरांत ऑडियन्सान इतली सर बायट्स दिली, एक्सायटमेंट कितली जाली. ऑडियन्स वॉज द बेस्ट पार्ट. म्हणजे ऑडियन्सांचे जे रिएक्शन आसलेले, ही म्हाका फुडें करता ना, तुमी फुडें वचा फाटीर. आय जस्ट वॉन्ट टू एन्जॉय द मोमेंट बिकॉज दिस इज वॉट वी मेक फिल्म्स फॉर. तिथे द ऑडियन्स शूड कम अँड दे शूड एन्जॉय. आणि रेमो सरान डीड ही सी द फिल्म तेंच्यांनी पयली. त्याने सगळ्यान पयली त्यानेच चोयल्ली. ओके. कितें हांवें तांकां दाखोवंक ना कोणाक. हांव ऑफिसानूच बसून हांव एडिट करतालो. एडिट करून बॅकग्रावंड करून तो एवरी टायम येतालो, ताका सांगतालो अरे स्टे आउट, लेट मी फिनिश. मागीर ते रील बाय रील जेन्ना जाली तेन्ना मागीर एक दीस हांवें घरा ऑफिसानूच हांवें स्क्रिनींग दवरली आनी प्रोड्युसर आनी तो दोगांयच बसले आनी तांकां फिल्म दाखयली. सो ओवरऑल पळोवंक गेले जाल्यार यू थिंक की कोंकणी फिल्म इंडस्ट्री हळूहळू इमर्ज जाता, परत रायज जाता. येस 100%. आनी जावंकूच जाय. म्हणजे जायना जाल्यार मागीर कितें फायदो. म्हणजे इतले वर्सां आमी इंडस्ट्रीन काम करून आनी सगळे. आय थिंक एवरीबडी शूड कम टुगेदर अँड कॉन्ट्रिब्यूट वॉट एवर दे कॅन इन वॉट एवर वे. बिकॉज वॉट द टेक्निशियन्स तर आमचे बॉम्बे जे आसा ते गोंयचे आसा. तर पूण कितें जाता, जस्ट बिकॉज देर इज नॉट इनफ द रिकवरी प्रोसेस, ताका लागून कोण चड कोण येवंक सोदना. नाजाल्यार दे मेक इट इफ दे कॅन कम. ग्रेट टेक्निशियन्स आनी गोवन्स अशें हांव मेवता कितले जाणांक आनी दे आर हॅप्पी वेन आय टेल देम आय मेड अ गोवन फिल्म आनी अशें. दे आर लायक अरे यार तूने कर दिया यार, आपण बी करते एक दिन. तशें जाता. सो दॅट इज वॉट वन पर्सन हॅज टू जस्ट इनिशिएट, मोटिवेट. आय थिंक आमच्या ह्या कार्यक्रमाचो स्ट्रक्चर असो आहा की सुरवातीचो भाग आमी फिल्माक जावं म्युजीक रिलेटेड जे कितें कलाकार आहा, एंटरटेनमेंट रिलेटेड जे कितें कलाकार आहा तेंचो आमी इंटरव्यू घेतले. ह्याच्या उर्वरीत भागान आमी न्यू आर्टिस्ट जे यंगस्टर्स आहा तेंच्या खातीर एक प्लॅटफॉर्म दिवपाचो प्रयत्न केला आनी तांकां प्लॅटफॉर्म दितले तेंचे कला सादर करपाक, तेंची स्किट, कॉमेडी जे कितें आहा ते सादर करपाक आमी उर्वरीत भागान तांकां एक प्लॅटफॉर्म दितले. हे कोंकणी मंचाचे सगळे जे पार्टिसिपंट्स आसात तांकां लागून ऑल द बेस्ट. म्हणजे एक बेस्ट विशीस फ्रॉम मी अँड आय सायबा टीम, ऑल ऑफ यू. अँड या जे विल ऑल्सो विश यू. येस कॉमेडी करा बट लास्टाक मेसेज बरो दियात. सो आमच्या पिक्चरांनी कॉमेडी आसा बट लास्टाक मेसेज बरो आसा. सो तशें करून तुमी कॉमेडी करता ते करात बट गीव अ गुड मेसेज टू आवर सोसायटी. सगळ्यांक ऑल द बेस्ट. करात ऑल द बेस्ट. ओके. सो हे आशिल्ले आय सायबा ह्या फिल्माचे कलाकार आनी डायरेक्टर आमच्या वांगडा. सो अशेंच परत केन्ना दुसऱ्या एका टिमी वांगडा आमी खोबऱ्यो मारया. तेंच्यांनी मनमुराद खोबऱ्यो मारल्यो म्हणून तेंच्या सगळ्यांचे हांव देव बरें करूं म्हणटा. देव बरें करूं. थँक्यू.
आता आमी तुमकां आमच्या दुसऱ्या भागान व्हरता, जेचें नांव जावन आसा द कोंकणी मंच. ह्या भागान आमची टीम तुमकां एक स्किट करून दाखयतली. ह्या स्किटान 2 फ्रेंड आहा, पिटर आनी कायतान. ते एक न्यू बिझनस स्टार्ट करूंक सोदता, पण तांकां बिझनसाची कांयच आयडिया ना. सो ते आपल्या फ्रेंड जेम्साक कॉल करता आनी तेच्या कडल्यान आयडिया घेता. सो जेम्स तांकां आयडिया दिता फूड बिझनस स्टार्ट करपाचें, कारण ह्या बिझनसान खूब पयसो आहा. पण त्या हॉटेलाचें नांव थेया द इंग्लीश हॉटेल. थंयसर फक्त इंग्लिशूच चलतली, पण हांकां इंग्लिशूय कळना आनी रांदपाकूय कळना. सो ते आपल्या फ्रेंड राजाक फोन करता आनी तेजी हेल्प घेता. राज तांकां सांगता हांव पयले दिसा येता आनी तुमकां इंग्लीश मॅन करता. सो राज येता आनी तांकां मोबायलार एक ॲप घालून दिता आनी सांगता मोबायल तोंडा कडेन धरून कोंकणीन उलया. जे तुमी कोंकणीन उलयतले ते फुडल्या मनशाक इंग्लिशीन आयकूंक येतले. तशेंच तांकां कानान घालपाक हेडफोन दिता आनी फुडलो मनीस जे कितें इंग्लिशीन उलयतलो ते तुमकां हितूनच्यान कोंकणीन आयकूंक येतले. पूण मोबायल जाता हॅक आनी तो कित्याचेय कितेंय ट्रान्सलेट करूंक लागता. आनी मागीर कितें जाता हें आतां आमी पळोवया. पप्पा माझ्या पोटान दुखता. जाली नाटकां सुरू. नाटकां मम्मी म्हाका थंड बाटली जाय. आम्ही खाणावळी या. राव एक फोन करून येता. पप्पा ओमकार. हॅलो ओमकार खंय आसा रे तू? आगी ह्यो काय तुझ्या मागेच आहे. खंय आसलो रे इतलो वेळ? आम्ही तुका जेवपाक रावला. आगी मित्राच्या दुकानावरती केळी घेऊन गेले. पैसे रे? आगी मी त्यांना सांगलं माझा भाऊजी पैसे देतो म्हणा. चल या जेवपाक या आता. बाबू माझे डोळे घुवून परत जागे राहिले. पप्पा मम्मीन तुझ्यावर मारले आणि तू गुण परत येलो तुझे डोळे गुंगना. अरे हे इंग्लिश हॉटेल हिंग खाल्ली इंग्लिश चलता. तुम्ही इंग्लिश कळटा? हय कळटा दोन. हय म्हाकाय कळटा. कळलंय तुमगेले इंग्लिश. द्या मोबाईल द्या. घ्या. हे जे ते एक ॲप घातील असा ते मोबाईल फक्त तोंडाकडे दवरचे. तुम्ही किती कोंकणी उलयता ते इंग्लिशान भायर पडता आणि कोणाक कळचे सुद्धा ना की तुम्ही कोंकणी उलयला म्हणून. मुखाल आशिल्ले मनशाक कळटले की तुम्ही खाली इंग्लिश उलयते असा म्हणून. हे गुड्डी तुमगेल काना घान घ्या. आता कोण बी इंग्लिश उलयतल पळय ते तुमकां कोंकणीन आयकूं येतल. आता जाल तुम्ही आता इंग्लिशमॅन. आयज मोबायलाचे खंयचेच ॲप काम करिना. त्या खातीर तुम्ही आयज मोबायलाचे ॲप वापरूं नाका. जो मोबायलाचे ॲप वापरतलो तेंची कामां परती जातली. गिरायक येतले ना मरे. गिरायक येवपाना. गिरायक येतले गिरायक येतले. अरे तेशकोन काय ना ते मूस मेला गिरायक येतो तेशकोन काय ना रे ते. काय नाही तू माग शिकयता. येईले गिरायक सांगा ना मुसा मला गिरायक येत म्हणून. हा मागीर राव हिंगा राव येता चोयन येता फर्स्ट गिरायक आमगेले. पीटर आपलो मोबायल आपल्या तोंडाकडे थेयता आणि कोंकणीन उलयता. राजान त्याच्या मोबायलान ॲप घातलेलो हा. तो ॲप पिटराचो सगळो आवाज ओडून घेता आणि पिटराचो आवाज कोणाकूच आयकपाक येना. आवय ये आमगे हॉटेल किती हा
हॉटेल सारखे फामाद आमगेले होय होय आमगे उदो कितें वाटला त्या हाटल्यान बांय बांयची उदो काडून आम ताजे उदो पिवयताय तें सोडाय आमगे भाजी कितें भाजी होय आमगे शेतांतल्यान आत्तां सामके भाजी काडून हाडटाय आनी तुमकां खावयताय होय तें सोडाय आमगे थिंग व्हड हा उदो मेळटा तितून नुस्तें हाय होय ताजे नुस्तें आमगे कोण येताय तेंकां खावयताय होय ये भितर ये पीटर कोंकणी उलयता आणि त्याच्या मोबायलांच्यान रॉंग इंग्लिश भायर सरता आणि ती इंग्लिश सगळ्यांक आयकपाक येता. मनोजाक आणि निकिताक इंग्लिश कळना. ते चित्ता की पीटर इंग्लिश उलयता. In case you want to go to any English restaurant, and if you have too much money, then you can go by air. If you have little less money, then you can go by bus. Still, if you have little less money, then you can go by train. And if you have still little less money, then you can go by walking. And if you have no money, then you can go in your dreams. That is the fastest way. जी इंग्लिश पीटरच्या मोबायलांच्यान भायर सरता ती इंग्लिश निकिताच्या हेडफोनांच्यान ती रॉंग कोंकणीन आयकपाक येता आणि निकिता खुश जाता. आयज आमी आमचे नवे हॉटेल सुरू केला आणि तुम्ही आमचे पयले गिराक. तुमकां आमी एक संदी दिता. जरी तुम्ही तुमच्या घोवा कडल्यान 10 मिनिटां भितर तुमचें सामान हाडून आमकां एक जेवण तयार करून दिलें आणि तें आमकां आवडलें आणि तशेंच आमी आमचे पयले जेवण कुजनात रांदलेलें आसा. आमचें जेवण तुमकां आवडलें जाल्यार तुमकां 1 लाख इनाम आसतलो. निकिता आपलो मोबायल आपल्या तोंडाकडे थेयता आणि कोंकणीन उलयता. राजान त्याच्या मोबायलान ऍप घातलेलो आहा. तो ऍप निकिताचो सगळो आवाज ओडून घेता आणि निकिताचो आवाज कोणाकूच आयकपाक येना. म्हाका तुमच्या हॉटेलाचो विचार सामको आवडलो. माझं गोवर्शी कांयच करिना पण हांव तुजे कडल्यान सगळें करून घेता. जेवणूच न्हू आयदनां धुवन सारन मारून सगळें करून घेता. निकिता कोंकणी उलयता आणि त्याच्या मोबायलांच्यान रॉंग इंग्लिश भायर सरता आणि ती इंग्लिश सगळ्यांक आयकपाक येता. पीटराक इंग्लिश कळना. पीटर चित्ता की निकिता इंग्लिश उलयता. Your son not doing study properly. If I ask him 1 + 1, he says A for elephant. If I ask ABCD, he do yoga. If I tell to say rhyme, he go home. If I ask to do drawing, he dance on my table. So what to do? If I complain you, then you become very happy because you don't understand what I tell you in English. First you learn English. निकिताच्या मोबायलांच्यान जी इंग्लिश भायर सरता ती पीटराच्या हेडफोनांच्यान पीटराक रॉंग कोंकणीन आयकपाक येता आणि पीटर खुश जाता. आयज माझ्या घोवाक 10 लाखाची लॉटरी लागल्या आणि तेज्या स्वप्नान एका बाबान सांगलेले की आयज जो मनीस तुका तुज्या आवडीचें जेवण दिता तेका 1 लाख इनाम म्हणून दी. आणि आमी हे 10 लाख लागल्या म्हणून आमी आमच्या घरचें तुका जेवण हाडलां. तें सुद्दां तुमकां आवडोंक जाय जाल्यारूच म्हाजो घोव तुमकां 1 लाख दितलो. आणि घोवाक फ्रिजांतलें जेवण सामकें आवडटा. जर तुमी 10 मिनटां भितर फ्रिजान जें कितें आसा तेजें बरेंशें एक जेवण तयार करून हाडून दिया. आमकां भूक लागल्या. पप्पा ते मोबाईल सगळं उलटा पुलटा उलयता. तू चड उलयता अगरा. ताई मी थंय बसतोय आणि मस्तपैकी रील्स बघतोय. कस्टमर आमगेलो पयलोच तुका सांगले मुसा मारल्या बरोबर कस्टमर येताय म्हण. तें सोड आमगे कस्टमर येयचोय तेण मरे म्हाका सांगला आमगे कालची पोरची फ्रिजीन जी भाजी हा चोय भाजी ती भाजी बिजी घेयाय ही मरे आणि एक बरें हे कराय ही कितें ते जेवण कराय ही जेवण राम रे आमकां खंय जेवण रांदपाक कळटा. अरे आमकां खंय जेवण रांदूंक कळना वचय वो कितें आहा आमगे बुस्त्या वळखत मरे तूं तो बुस्त्या तेका फोन मारया मरे तेका फोन मारया आनी तेका सगळी कितको करपाक विचारया मरे. वय सारकें. आनी कितें सांगलां आनी कितें सांगलें म्हणल्यार जोरी तर आमगे जेवण लायक जालें न्हू आमकां 1 लाख मेळटलो. 1 लाख बरी हा सर. तू 1 लाखाक कितें घेतलो? हांव फोन घेतलो.
हो नु आपोला होन रे तो पार पडले आपोला होऊन म्हणताय का त्याका फोन म्हणताय तुका इंग्लिश कळ शिकत हा ते सोड तू कित करतलो बाबा हाव ती हट 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 कोण गेम बोलायचे हट हट अरे ती रे थेडी गेम बोलाय हट 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 ती रे मोटरसायकल एक लाख आम गेला पदे बर जेवण करूया एक काम करता तो बुक होऊन गेलो हांव मरे बेश्टो तेंका इचा नेता कळ्ळें तुका न्हू इचा नेता रे कितें जाय तें इच्छा नेपा तुका बरोवपाक रे कळट रे अरे बरोवपाक कळना जाल्यार अरे आमगे कितें आमगेले इंग्लिश रेस्टॉरंट म्हणटा तें कळनाका सारक्या बरो अरे सारकें बरें तू बी नाका पूण 1 लाख आमगे येवपा जायो शुवर मेळटलो हट हट की पाय येता रोखडो येता कळट का यारा सारकें रावतलो म्हाका 1 लाख पीटर आपलो मोबायल आपल्या तोंडाकडे थेयता आणि कोंकणीन उलयता. राजान तेज्या मोबायलान ॲप घातलेलो आहा. तो ॲप पिटराचो सगळो आवाज ओडून घेता आणि पिटराचो आवाज कोणाकूच आयकपाक येना. आमकोडे पाव भाजी बनावडे सामुसा लोणचें सगळें पूण तें कालचें पीटर कोंकणी उलयता आणि तेज्या मोबायलांच्यान रॉंग इंग्लिश भायर सरता आणि ती इंग्लिश सगळ्यांक आयकपाक येता. मनोजाक आणि निकिताक इंग्लिश कळना. ते चित्ता की पीटर इंग्लिश उलयता. In 1930, American Fred W. Wolf invented the first home electric refrigerator, which featured a refrigeration unit on top of an icebox. Mass production of domestic refrigerators began in 1918 when William C. Durant introduced the first home refrigerator with a self-contained compressor. जी इंग्लिश पीटरच्या मोबायलांच्यान भायर सरता ती इंग्लिश निकिताच्या हेडफोनांच्यान ती रॉंग कोंकणीन आयकपाक येता आणि निकिता खुश जाता. 10 मिनटांनी तुम्ही कुजनान वचून तुमचें जेवण रांदपाक सुरू करूंक जाय आणि आमचें जेवण तुम्ही एका जनावरा सारकें खावूंक जाय आणि तो जनावर म्हणल्यार अजगर. आणि सारके 1 वराचेर आमी सगळीं एकठांय जातलीं तेन्ना तुमी आमकां पळोवन वा म्हणूंक जाय. मागीर आमी तुमकां 1 लाख इनाम दितले. हत्ती सारको जाल्यार आमचो ओमकार आसा आणि अजगरूय आसाच तो सदांच स्लो काम करता. निकिता कोंकणी उलयता आणि तेज्या मोबायलांच्यान रॉंग इंग्लिश भायर सरता आणि ती इंग्लिश सगळ्यांक आयकपाक येता. पीटराक इंग्लिश कळना. पीटर चित्ता की निकिता इंग्लिश उलयता. To build an cloud kitchen, you have premises, then authority license and equipment. So money will go there. Then to save money, train your useless husband as cook, sweeper, helper, cashier, waiter and so on, and employ him as for free of cost. And don't tell him that you employed him, just say you helping your wife to build career. And never called him useless husband. Always say him less used hubby. निकिताच्या मोबायलांच्यान जी इंग्लिश भायर सरता ती पीटराच्या हेडफोनांच्यान पीटराक रॉंग कोंकणीन आयकपाक येता आणि पीटर खुश जाता. आणि सारके 10 मिनटान आमी तुमच्या कुजनान तुमची साफसफाई पळोवपाक येता आणि त्या 10 मिनटां भितर तुमकां जेवण करून कुजनान दवरून भायर येवचें पडटलें. आणि 10 मिनटां जाली की कुजनान येवन जें आमी जेवण दवरलां तें खावचें पडटलें. आणि सारके एकांक जेन्ना आमी सगळीं एकठांय जातलीं तेन्ना तुमी आमकां पळोवन वा म्हणपाक जाय जाल्यार तुमकां 1 लाख मेळटले. ते सोडू आमकां मरे ते कस्टमर येयचे तेणे सांगला 10 मिनटां आमी तो जेवण तयार कर म्हूण. 10 मिनटां भितर जातो मरे. अरे जात रे तू कित्या भिला बसत्या खाता कित्याक. हॅलो बसत्या हॅलो ते कस्टमर येयल्याचे 10 मिनटां आमी तो रेडी करून लायला जेवण. आणि ते सोड ते कालची भाजी सगळी ते जेवण करपाक लायला. फ्रिजान कितें कितें आसा? बटाटवडे सामोसा बन्स ते कालचे बरें ते सगळे मिक्सरान घाला आणि बारीक करा. बरें बसत्या वाचला हिंगा येता बसत्या मिक्सरान 1 लाख
अरे याचे मिक्सरा बारीक करून मी नाडले ते सोडू आता मिक्सरा केलं किती करपाचे मुखार पुढे ते सांगलेलें काय लिन घाल आणि इल्लेशे उदक घाल इल्लेशे मीठ घाल इल्लेशे मिरची पावडर घाल इल्लेशे हल्दी पावडर घाल इल्लेशे साखर घाल आणि इल्लेशे तेल घाल आणि बरे मिक्स कर. अरे अरे बिगिन घाल घाल बिगिन घाल होय. अरे उदो उरला उदो उदो आणला ना इले घाल बोल इले 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 उदो चे इले इले ओके 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 कितके त्याने आमक मीठ घाल पडायला मिसांगे पीठ घाल पडायला मागी वैडी पीठ घाल पडायला मागी साखर घालून राहिले आणि तेल घालून राहिला चल हाव मीठ घालता मार तू एक कुलियर मीठ घाल मरे आता 2 कुलियर मिसांगे पीठ घालतो राव तू तू माकराला शिकायचं रे 2 कुलियर मिसांगे पीठ घाल मरे 3 कुलियर वैडी पीठ घालतो 3 कुलियर बरो मोठ मागतो तू 3 कुलियर ती वैडी पीठ घाल मरे आता 4 कुलियर साखर घालून आलाच 4 कुलियर राहिले के अरे 3 4 4 ते काय शिकायचं रे 4 कुलियर घालून मरे साखर 5 कुलियर तेल घालतो ना 5 कुलियर अरे तिथं तर 3 4 5 तुक मरे हे कॉर्पोलो वास आहे तुम्हारे अरे वय मरे गेलो ना मरते गॅस सोड झाल दिसतो गॅस सोड बसत्या विचार्या बिगिन टाइम जाता वय वय हॅलो बसत्या अरे कॉर्पोलो वास आहे तुम्हारे किती करपाचे करपोलेंगी तुम्ही कितले उदक घाललेले आम्ही तुम्ही सांगला न्हू एक थेंब घाल म्हणून एक थेंब घाल आम्ही थोडे इलेशे घाल म्हणून अरे देवा तुमका इल्लेशे उदक घाल म्हणलेले म्हळ्यार एक पावटी तुम्ही मंदा बुद्धू तुरतेलात. किती सांग रे काय नो आम बॉटी बोट्या उठतो हे अरे चल झाला टाइम झाला चल 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 या येते घाल 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 चल हा सामान घेऊन येता अरे तुका कळना कितले पटी सांगू 10 रुपये अरे वा सगळी भाजी 10 रुपया अरे 10 रुपये सगळी भाजी नी 10 रुपयाक एक मागील कडेन डब्बू मिरची असा आणि काकडी असा हे पळय बारीक डब्बू मिरची मोठे मिरची पिकील मिरची आणि हे पळय व्हडले काकडी लहान काकडी पिकील काकडी हे सगळं मेळून 100 रुपये जाता सगळे मिळून 100 रुपये जाता तुका म्हण 1 रुपये कमी दी सगळी भाजी दी तशी तू सूटबूट घालून सो भाजी विकता अरे तशी नाही हा बरे बरे टाइम ना माझ्याकडे आहे का बा 1 रुपया माझ्या कडल्यान टीप तुका किती झाले आणि दार कोण वाजता अरे देवा माझ्या घराचे पैसे देऊन असता ते पैशाच्या पाड पडो चला आता जेवण करपाक जाय आणि हे कोण होतलो किती प्रॉब्लेम तू गेले किती आवाज करता तो मग खाली 1 रुपये दिला तू सूट बूट घालून भीक मागता शरम दिसन तुका अरे हाव भीक मागना हाव भाजी विकता तू सूट बूट घालून भाजी विकता शरम दिसन तुका अरे ना आज मागेल फ्रेंडा लग्न आशिल्ले आणि हांव फ्रेंडा लग्ना वचूंक रेडी जाल्लो लग्नासाठी हांव पप्पाकडे 1000 रुपये मागलो पप्पान मागेल इन्विटेशन खाण घेतलो आणि तुगेल 1000 रुपये लग्न पूण 50 रुपये कन येता म्हणलो आणि तू दुकाना वच आणि भाजी एक म्हणलो म्हाका पाप मर तुगेले तसले हांव तुका एक हेल्प करता तो हॉटेलाच्यान भायर येयला तशी हांव तुका एक शिटी मारता तेन्ना तूं धांवून यो टोटल 200 रुपये घे तेगेल खंयच्यान
100 रुपये तुगेल भाजेचे आणि 100 रुपये वेटिंग चार्जेस. 100 रुपये तू तुगेल किशा घाल मरे आणि 100 रुपये मागेल किशा घाल. अरे तुगेल कसले 100 रुपये रे? तो येत पुसून आपण वाट राखलं ना, त्याचेच काय चार्जेस ना, त्याच्यात ते 100 रुपये. हा बरे बरे, तुगेल वेटिंग चार्जेस दवन घे तू 100. अरे भोट्या, पहिली धुवपाचे, कट करपाचे आणि मागीर शिजोवपाचे ते. पप्पा धुवपाचे आहे. पप्पा टाइम झाला. अरे देवा बाबू, भाजी सुकली. पप्पा हे धुवपाचे आणि सुकवायचे. अरे देवा, सगळी सुकली. असू असू, चल चल तशीच कर. झाली जेवण. दीदी घाल इथून झाली. everythingचे जेवण. चल चल ये. अरे हो. घे खा. अरे यो यो बिगिन यो तेंगे तीन रामने ते हाया आणि वा म्हणून एक लाख घे आम्ही. घे घे घे. आवत एक मर पहिली. अरे किती राल रे हा. अरे असू बलाक म्हणे, अरे बलाक म्हणे, अरे 1 लाख जाईन आमका. म्हणे आणि 1 लाख घ्या. ओके ओके ओके. बाबू म्हाका आज घरावचें घरा पडटलें. रा पप्पा हजगरा सारखं खा. पप्पा हजगरा सारखं खा. तसं नो. पप्पा पुरा. रा पप्पा हजगरा सारखं खा. पप्पा हजगरा सारखं खा. रा पप्पा हजगरा सारखं खा. अजगराचें पोट भरलें. अजगरान डेकोरे काडलो. आतां अजगर कवटाळ मारून न्हिदतलो. दिया किती आहे? तुम दिया तुम्ही दिया. आम्ही तुम दिवपा आमका 1 लाख दिया. 1 लाख? 1 लाख तुम्ही सांगले आमका दिवपा म्हणून 1 लाख. तुम्ही 1 लाख दिवपाच्या सनी. आम्ही ह्यांचे 1 लाख. हा आईन सांगलेले
या मोबाईल सगळे उलटा पुलटा सांगता. आमी बिग बॉसांच्यान उलयता आणि आमी तुमकां थोडी कामां दितली आणि ती कामां करीत जाल्यार आमी तुमकां 1 लाख इनाम दितले. या मोबाईल उलयता हे जे काय ऐकू नका. सो कसो दिसलो तुमकां आमचो कॉमेडी शो? आय होप तुमकां आवडला आसतलो. आवडला जाल्यार प्लीज लायक करा, शेअर करा, जाता तितले व्ह्यूज ह्या शोआक येवं न्ही. तुमचे कमेंट्सान तुमचे फीडबॅक जे कितें आहा ते येत रावो न्ही. तुमचे जर फीडबॅक बरो आसलो जाल्यार आमी अशेंच हेचो नेक्स्ट एपिसोड तुमच्या मुखार बेगिनात बेगीन घेवन येतले. Subscribe to our YouTube channel and follow us on our social media platforms for the latest updates and content.